नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फिमर बोन. आपलं बायोसायन्समध्ये IMP शॉर्ट नोट ही बरेच वेळ आलेली आहे. तर मी सॉल्व करून दाखवलेला हा क्वेश्चन एकदम सोप्या पद्धतीने आणि सर्वांना समजेल असे. पहिले फर्स्ट ऑफ फिमर बोन विचारलेली, स्ट्रक्चर ऑफ फिमर बोन विचारलेली नाही, फक्त फिमर बोन विचारलेली, तरी पण आपल्याला डायग्राम काढायची आहे. तर मग ही डायग्राम काढलेली आहे, एकदम व्यवस्थित डायग्राम आहे. याच्यामध्ये पहिलं हेड ऑफ द फिमर, हेड असतं, नेक असतं, खूप कमी नाव आहे याच्यामध्ये. तर आपल्याला बघू हेड ऑफ द फिमर, हे गोलाकार, वरती गोलाकार हा भाग आहे, याला आपण हेड ऑफ द फिमर असे म्हणलेलो आहे. त्याच्यानंतर थोडा निमुळता येतं, मग त्याला नेक म्हणजे मान. आपण आता डोकं मोठं गोलाकार असतं, मग मान लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर इथं 2 ट्रॉकेंटर म्हणजेच एक उंचवटे तयार होतात. त्याला मराठीत नाव देता, तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडं अवघड जात असलं तर मराठीतून पण देऊ शकतात. जो मोठा उंचवटा त्याला मोठा उंचवटा, आणि जो छोटा उंचवटा त्याला छोटा उंचवटा. जिथं मान ज्या शाफ्टला जोडल्या जाते तिथे आपल्याला दोन उंचवटे निर्माण होतात. त्याला आपण उंचवट्यालाच काय म्हणतो, ग्रेटर टॉकेंटर. ज्या ठिकाणी मोठा टॉकेंटर तयार झालेला आहे तिथं आपण काय म्हणलेलं आहे, ग्रेटर टॉकेंटर. आणि जिथं लेसर टॉकेंटर तयार झालेलं आहे, म्हणजे कमी लहान झालेलं आहे, तर आपण लेसर टॉकेंटर असे म्हणतो. आणि हे दांडा आहे, जो केसाचा दांडा वगैरे असतो तसं नाही, आपल्या फिमर बोनचा दांडा एकच बोन असते आपल्या मांडीमध्ये, तर नाही त्याच्याला आपण काय म्हणतो, शाफ्ट म्हणतो. त्याच्यानंतर येतं आपलं कोंडाईल्स म्हणजे खाली. आता त्याचे 3 प्रकार केलेले मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण ही डायग्राम बघून घ्यावी. ही नॉच म्हणजे असं, ह्या नॉचमुळे काय झालेले 2 कोंडाईल्स तयार झालेले, एक लॅटरल कोंडाईल्स आणि एक मिडल कोंडाईल्स आणि आपण स्कॅपुला बोन पण बघणार आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला समजून जाईल. तर ही फिमर बोन आहे. नाव खूप कमी पण आहे, सोपे पण आहे. फक्त ग्रेटर, लेसर आणि द लॅटरल, मिडल कोंडाईल्स आणि ट्रॉकेंटर हे 2 गोष्टी लक्षात ठेवलं, सगळं डेफिनेशन सगळं पाठवून जातं तुमच्या. शाफ्ट आणि नॉच बस झालं. नंतर आता आपण बघू प्रस्तावना. प्रस्तावनामध्ये बघू, मानवी शरीरातील सर्वात लांब व सर्वात मजबूत व बळकट हे बोन सर्वात लांब आणि सर्वात बळकट आणि सर्वात मजबूत आहे आपल्या शरीरातील. हे लॉंग बोनमध्ये मोडते. आता आपल्या बोनचे प्रकार पडलेले, आपण जेव्हा बोनचा आपण चॅप्टर बघू त्याच्यामध्ये बघू आपण, तर त्याच्यामध्ये लॉंग बोन, शॉर्ट बोन, एकदम असे आपले असे प्रकार पडलेले बोनचे. तर मग हे लॉंग बोनमध्ये मोडतं, एकदम लॉंग आहे, सर्वात मोठं हाड आहे आपल्या शरीरातील. त्याचे पार्ट केलेले आपण. आता पार्ट काय, पार्ट ऑफ द फिमर बोन. त्याच्यामध्ये अप्पर एंड ऑफ द फिमर, लोअर एंड ऑफ द फिमर आणि शाफ्ट. आता अप्पर एंड पाहिलं आपण, अप्पर एंडमध्ये काय होतं, हेड होतं, नेक होती आणि ट्रॉकेंटर होती 2. कोणते ट्रॉकेंटर, ग्रेटर टॉकेंटर, लेसर टॉकेंटर. तसंच आता लोअर एंड ऑफ द फिमर म्हणजेच काय येईल, आपलं खालचं नॉट चेन. त्याच्यानंतर कोंडाईल्स येतो. कोणता कोंडाईल्स, लॅटरल कोंडाईल्स आणि मिडियल कोंडाईल्स झालं. आणि नंतर शाफ्ट तर येणारच, शाफ्ट दांडा आपला. आता बघू, आपल्या मांडीमध्ये फक्त एकच हाड असतं. लक्षात राहिलं, म्हणजे मांडीत आपल्या एकच हाड आहे, ते म्हणजे फिमर आहे. आणि ते कुठंपर्यंत पोहोचवलेले, जोपर्यंत पेल्विक बोनमध्ये असतात आपल्या इनोमिनेट बोन असतात आणि इनोमिनेट बोन आणि पेल्विक बोन असतात. तर त्याच्यामध्ये एक ॲसिटिब्युलम कॅव्हिटी, इनोमिनेट बोनमध्ये इलियमिशियम प्युबिस असतात. तर त्याच्यामध्ये एक नाही का ॲसिटिब्युलम कॅव्हिटी तयार होते. आणि त्या ॲसिटिब्युलम कॅव्हिटीमध्ये काय होतं, आता पेल्विक बोन म्हणजे आपलं कटीर आहे, स्त्री कटीर किंवा पुरुष कटीर, दोन्ही कटीर येणार आहे आपल्याकडे. तर त्या कटिरामध्ये ॲसिटिब्युलम कॅव्हिटी निर्माण होते. त्याच्यामध्ये जे आपलं फिमर बोन आहे त्याचं नाही का डोकं आहे का आपलं हेड, ते त्याच्यामध्ये म्हणजे असं एकदम जॉईंट झालेलं असतं. त्याला तिथं एक जॉईंट तयार होतं, त्याला जॉईंटला काय म्हणतो आपण, हिप जॉईंट. तर आपण बघूच ते अप्पर एंड ऑफ द फिमर. बघा, आता पहिलं हे प्रस्तावना लिहायची, थोडीफार इंट्रोडक्शन लिहायचं, आपल्याला जेवढं माहिती तेवढं लिहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये अप्पर एंड ऑफ द फिमर मग तुम्ही काय लिहिणार सांगा पटापटा. मांडीच्या हाडाच्या वरच्या टोकामध्ये डोके, मान आणि मोठा आणि छोटा उंचवटा यांचा समावेश होतो. आता काय नाव आलं याच्यामध्ये ते लिहून टाकायचे, तुम्ही मनानं पण लिहू शकता, फक्त आपल्याला पार्ट कसं लिहायचं ही टेक्निक आली पाहिजे. आता नंतर बघू, आता हेडला एक्सप्लेन करायचं आहे. तर वरच्या टोकास गोलाकार चेंडूसारख्या गुळगुळीत भाग आहे, त्या भागाला आपण काय म्हणलेलं आहे, हेड ऑफ द फिमर. चेंडूसारखा भाग आहे, गोलाकार गुळगुळीत आहे. मग त्याच्यामध्ये तो कुठे रुतलेला, आपल्या ॲसिटिब्युलम कॅव्हिटीमध्ये. ते नाव तुम्हाला जे एवढं माहिती तेवढं तुम्ही याच्यात लिहिलं तरी चालतं. आता नेक काय, डोक्याच्या खालील अरुंद भागास नेक म्हणतात. आता डोक्याच्या खाली निमुळत्या भागास नेक असं म्हणतो, म्हणून आपण याला पण नेक नाव दिलं. तर लेंथ ऑफ द नेक किती आहे, 2 इंचेस आहे. नंतर येतं ग्रेटर अँड लेसर टॉकेंटर. तर याच्यामध्ये
ग्रेटर आणि लेसर टॉकेंटरमध्ये नेक ज्या ठिकाणी शार्पला मिळते तिथे दोन, मी सांगितलं तुम्हाला, दांड्याला जिथे डोकं मिळतं तिथं नाही का, त्याला मान जिथं मिळते त्याला काय म्हणतो, आपल्या दोन उंचवटे तयार होतात, त्याला काय म्हणतो आपण, टॉकेंटर. तर आपण बघू, बाहेरील बाजू जे टॉकेंटर असतं मोठं, बाहेरील बाजू म्हणल्यावर मोठं राहणार ते, त्यामुळे काय म्हणणार त्याला ग्रेटर टॉकेंटर. आणि आतील बाजूच राहणार ते लेसर म्हणजे लहानसं राहणार आहे, मग त्याला काय म्हणू, लेसर टॉकेंटर. झालं. आता नंतर शाफ्ट ऑफ द फिमर बघू आपण. मांडीच्या हाडाचा दांडा पुढील बाजूस कॉन्व्हेक्स असतो. कॉन्व्हेक्स म्हणजे कसा, बहिर्वक्र, दंडगोलाकार असतो. याची पाठीमागील बाजू वगळता सर्व बाजूने गोलाकार व गुळगुळीत आहे. पाठीमागील खडबडीत बाजू असते याचा अर्थ. कसं समजलं. आता लोअर एंड ऑफ द फिमर. शाफ्टविषयी आपण जास्त लिहू शकत नाही, मग तुम्हाला जेवढं मनानं लिहिता येईल तेवढं लिहा. डायग्रामला बघून आपला आन्सर लिहायचं आहे, जेणेकरून मार्क्स पण भेटतील आणि जास्त. आता वेळ कमी राहिलेला ना तुमचा, त्यामुळे पाठ करायला एवढा वेळ नाही, त्यामुळे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवते. मांडीच्या हाडाचे खालचे टोक हे रुंद असून, मांडीच्या हाडाचे आता खालचं डोक आहे आपलं पुढं जिथं नी जॉईंट तयार होणार आहे तिथलचं बघू आपण आता. तर मांडीच्या हाडाचे खालचे टोक हे रुंद असून या ठिकाणी दोन उंचवटे तयार होतात. आता हा उंचवट्याला, वरच्या उंचवट्याला आपण काय म्हणलो, ट्रॉकेंटर. तर खालच्या उंचवट्याला आपण काय म्हणणार आहे, कॉन्डाइल्स. तर आता बघू, त्याचं आपण कॉन्डाइल्स असे म्हणतो. तर आतील उंचवट्याला आपण काय म्हणू, मीडियल कॉन्डाइल्स म्हणायचं. आता पहिले काय म्हणतो, ग्रेटर लेसर. आता काय म्हणायचं, मीडियल कॉन्डाइल्स म्हणू. आणि बाहेरील उंचवट्याला लॅटरल कॉन्डाइल्स. कॉन्डाइलचे पृष्ठभाग गुळगुळीत असून ते टिबिया कोणता आहे, आपल्या पोटरीतलं हाड आहे खालचं, टिबिया फिब्युला असतं. तर आता फिब्युलाला अटॅच होणार नाही आहे फिमर बोन, फक्त टिबियाला होणार आहे. हाडाच्या कॉन्डाइल्स सोबत जोडले जाऊन नी जॉईंट तयार होते. इथं कोणतं झालं जॉईंट तयार, नी जॉईंट तयार झालं. वरती कोण झालं, हिप जॉईंट तयार झालं. आता दोन्ही कॉन्डाइलच्या मध्ये असणाऱ्या खाचेत इंटरकॉन्डाइल नॉट्स असे म्हणतो. आता इंटरकॉन्डाइल नाव नाही लिहिलं तर चालतं, कारण ते फिमरमधलं आहे. तर लिहिलं तुमच्या पाठ झालं तर लिहू शकता. मी तुम्हाला नॉट्स कहून तर सोपं जाईल तुम्हाला पाठ करायला. त्यामुळे या कॉन्डाइल्स नॉट्समुळे दोन्ही कॉन्डाइल्स एकमेकांपासून वेगळे होतात, डिफरन्शिएट केले जाते किंवा डिफरंट म्हणजे वेगवेगळे होऊन जाते. आणि ते नॉट्समुळे मग आपल्याला कळतं हे ट्रॉकेंटर हे कॉन्डाइल्स वेगळे आणि हे कॉन्डाइल्स वेगळे. समजलं. तर एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले आहे आणि कमी वेळात पाठ होण्यासारखं आहे. फक्त डायग्राम बघून लिहायचं आहे, पाठ घोकणपट्टी करायची नाही. घोकणपट्टी केल्यानंतर पेपरच्या वेळेस लक्षात येत नाही, त्यामुळे सांगते. आणि हे मी स्वतः काढलेलं नोट्स एकदम सोप्या पद्धतीने काढलेले आहे, जास्त पाठ करायची गरज नाही. या तुम्हाला चांगले मार्क भेटून जाईल. तरीही असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. शक्य जितकं होईल तितकं शेअर करा, जेणेकरून तुमचाही फायदा होईल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींचा पण फायदा होईल. धन्यवाद.